झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. नमस्कार, मी अभिजित हजारे, सहाय्यक गट विकास अधिकारी 2017. ऑक्टोबर 2019 पासून वर्ग 1 आणि वर्ग 2 हे राज्यसेवेमधून सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण चालू झालं. वर्ग 1 या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण हे यशदा पुणे येथे होतं, तर वर्ग 2 अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग हे वनामती नागपूर या ठिकाणी होतं. विलेज ट्रायबल अटॅचमेंटचा उद्देश हा असा असतो की आपल्या गावातल्या किंवा ग्रामीण भागातल्या असणाऱ्या विविध ज्या संस्थात्मक रचना आहेत त्या संस्था आपल्याला समजून घ्यायच्यात. म्हणजे त्यात आलेला आरोग्य व्यवस्था असेल, ग्रामपंचायत असेल, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, आशा सेविका असतील, या अशा ज्या विविध संस्था आहेत गावात, त्या संस्था कशा पद्धतीने काम करतात हे समजून घेणे हा पहिला त्याचा एक उद्देश असतो. दुसरा उद्देश म्हणजे गावातल्या असणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी आपल्याला ह्या विलेज अँड ट्रायबल अटॅचमेंटच्या माध्यमातून मिळते. याचा तिसरा उद्देश म्हणजे गावात ज्या सरकारच्या माध्यमातून कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या कल्याणकारी योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात, त्याचा प्रत्यक्ष तिथल्या असणाऱ्या लाभार्थ्यांना फायदा होतो का हे एक आपल्याला अभ्यासण्याची आणि ते जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळत असते. आणि चौथा मला वाटणारा महत्त्वाचा याचा उद्देश म्हणजे ह्या गावांमध्ये आपल्याला एक आठवडा राहायचं असतं आणि त्या राहिल्यानंतर त्या गावचा अभ्यास केल्यानंतर पुढच्या 3 वर्षाचा आपल्याला विलेज डेव्हलपमेंट प्लॅन हा आपल्या संस्थेला आपल्या अहवालाच्या स्वरूपात सबमिट करावा लागतो. अशा पद्धतीने हा एक उद्देश समोर ठेवून आपल्या विलेज अँड ट्रायबल अटॅचमेंट ह्या डिझाईन केलेल्या असतात. त्यातलाच वनामतीच्या मार्फत आम्ही मेळघाट मधील धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांमध्ये आमच्या विलेज आणि ट्रायबल अटॅचमेंट झाल्या. ह्या ट्रायबल अटॅचमेंट मध्ये आलेला आम्हाला जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करतो. आपला MPSC मध्ये अभ्यास करणारा जवळपास 80% विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात. जरी आपण ग्रामीण भागातून येत असलो तरी आपल्या गावात असणाऱ्या ज्या आपल्या संस्थात्मक रचना आहेत, जशा मी सांगितलं तुम्हाला की ग्रामपंचायत असेल, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्याकडे आपलं फारसं लक्ष नसतं. उदाहरणार्थ माझंच सांगायचं झालं तर माझ्या गावची लोकसंख्या एक 17,000 आहे आणि लोकसंख्येचा असेल म्हणा किंवा थोडं पुढारलेलं गाव असल्यामुळे माझ्या गावांमध्ये 5 पेक्षा जास्त खाजगी डॉक्टर्स आहेत. हे खाजगी डॉक्टर्स असल्यामुळे कधीच आमचा हा PSCC किंवा त्याचा उपकेंद्र असणार ह्याच्या आरोग्य व्यवस्थेशी कधीच संबंध येत नाही. दुसरी म्हणजे अंगणवाडी, हा खाजगी अंगणवाडी सुद्धा अवेलेबल असल्यामुळे ICDS मार्फत राबवला जाणारा अंगणवाडी हा प्रकल्प सुद्धा कधीच आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं नसतं. तिसरं म्हणजे ग्रामपंचायत, हा ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, ग्रामसभा कशा घेतल्या जातात, ग्रामपंचायत बजेट कसं बनवते, ते खर्च कसा करते, हे सुद्धा जाणून घ्यायचं आपण जास्त कधी लक्ष दिलेलं नसतं. तर या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायची संधी ह्या ट्रायबल आणि विलेज अटॅचमेंटच्या माध्यमातून मिळत असते. मला सगळ्यात जास्त भावलेल्या ट्रायबल आणि विलेज अटॅचमेंट मधला सगळ्यात भावलेल्या संस्था म्हटलं एक तर शिक्षण व्यवस्था तिथली, दुसरी म्हणजे आशा सेविका आणि तिसरी अंगणवाडी सेविका. शाळा ह्याच्यासाठी कारण आम्ही ज्या मेळघाटात ट्रायबल अटॅचमेंटला गेलो होतो तिथली आदिवासी लोकसंख्या ही कोरकू समाजाची जास्त होते. त्यांना आपल्या मराठी शिक्षण व्यवस्थेप्रमाणे त्यांना जे शिक्षण दिलं जातं त्यांना मराठीतून शिक्षण जे दिलं जातं ते समजत नाही. तर तिथल्या शिक्षकांपुढे हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की त्यांना मराठीतून असलेला सिलेबस हा कोरकू लँग्वेजमधनं समजावून सांगणं. ह्याच्यासाठी राज्य शासनानं आपल्या कोरकू टू मराठी असं डिक्शनरी सुद्धा काढण्याचं काम चालू केलेलं आहे. 400 विविध प्राथमिक शिक्षकांना तिथं ट्रेन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण त्यांना शिकवण्याचा मराठीतला असणारा सिलेबस आपण कोरकूमधून त्यांना कशा पद्धतीने शिकवू शकतो या संदर्भात शासनाचे आपले प्रयत्न चालूच आहेत. दुसरी मला भावलेली तिथली संस्था म्हटलं तर आरोग्य व्यवस्था. हा ग्रामीण भाग एवढा दुर्गम आहे की त्यांच्यात कुठला डॉक्टर नाही किंवा एखादं PSCचं सब सेंटर वगैरे जरी म्हटलं तरी ते 20-20, 25-25 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. तिथल्या आरोग्य सेवेचा आधारस्तंभ म्हटला तर तो आशा सेविका आहेत. आम्ही ज्या आशा सेविकांना तिथे जाऊन भेटलो त्यांनी संस्थात्मक प्रसूतीसाठी खूप जास्त प्रमाणात प्रयत्न केलेला आहे. तिथल्या असणाऱ्या अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेमुळे घरातच प्रसूती करणं, त्या
आईची नाळ कापल्यानंतर त्याला भंडारा लावणं, ह्यातून जे बालमृत्यू दर व्हायचे किंवा माता मृत्यू व्हायचे, तर ह्या कुठंतरी आळा घालण्यासाठी तिथल्या असणाऱ्या आशा सेविकांनी प्रचंड प्रयत्न केला होता. तिथल्या असणाऱ्या आम्ही जर त्यांचे अहवाल बघितले, त्यांची असणारी नोंदवही बघितली, त्यानुसार त्यांनी संस्थात्मक प्रसूती कशा कशा पद्धतीनं वाढवत आलेल्या आहेत हे सुद्धा आम्हाला त्या आशा सेविकांच्या रजिस्टरच्या माध्यमातून दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या त्या अंगणवाडीच्या ज्या काही त्यांचं कार्यक्षेत्र येतं, त्या कार्यक्षेत्रामध्ये लहान मुलगा जन्मल्यापासून तो म्हातारा होऊन मेल्यापर्यंतच्या सगळ्या लोकांचं त्यात रजिस्टर हे मेंटेन असतं. हे आपलं राज्य शासन एका ॲप्लिकेशनद्वारे सगळं त्याची माहिती रजिस्टर करत असतं. त्या अंगणवाडी सेविकेला कुठं कशा भेट द्यायच्या आहेत हे सगळं सुद्धा मॉनिटर त्या पद्धतीने केलं जातं. एक चांगलं वाटतंय मला की तिथं गेल्यानंतर बाकीच्या आपण पुढारलेल्या गावांमध्ये संस्था ह्या बघतच असतो, तिथल्या असणाऱ्या आरोग्य सेवा वगैरे वगैरे ह्या सगळ्या बघतच असतो, पण ह्या ज्या आपल्या शासनानं तयार केलेल्या पायाभूत संस्था आहेत किंवा व्यवस्था आहेत, ह्या त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि तिथल्या लोकसंख्येला तिथल्या असणाऱ्या लोकांना त्या आधार बनत आहेत. हे एक शासनाचा एक भाग म्हणून मला ही व्यवस्था त्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहे याचा मला फार अभिमान वाटतो. अशा पद्धतीने जी आपली ट्रायबल आणि व्हिलेज अटॅचमेंट आहे, ह्या अटॅचमेंटमध्ये तिथल्या ट्रायबल आणि व्हिलेज ह्या भागाशी आपली एक वेगळीच अटॅचमेंट तयार होते. थँक्यू. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया, फूल सारे झमेले देख फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. रुम दुम दाना रत दुम दाना, रुम दुम दाना रत दुम दाना, रुम दुम दाना रत दुम दाना भैया. नमस्कार, माझं नाव प्रगती विचारे. 2017ला माझं उद्योग अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या भरतीवरती लबासना येथे जे प्रशिक्षण होतं त्याच प्रकारचं प्रशिक्षण जे आहे ते वर्ग 1 व वर्ग 2 अधिकाऱ्यांचा यशोदा व वनामती येथे होत असतं. या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणजे वेगवेगळ्या संलग्नता. आज मी येथे दिल्ली संलग्नतेबद्दल बोलणार आहे. दिल्ली संलग्नता जी आहे आमची ही 2 मार्च ते 6 मार्च दरम्यान झालेली होती. भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि या लोकशाहीला रूढ अर्थाने काही संस्था जिवंत ठेवत असतात. उदाहरणार्थ संसद, माननीय सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपती भवन या तिन्ही संस्थांना जवळून बघण्याचा व त्यांची कार्यपद्धती जी आहे ती जाणून घेण्याची संधी आम्हाला दिल्ली संलग्नतेदरम्यान मिळाली होती. याच्यामध्ये काही नियोजित घटक आहेत. IIPA, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासनाचा अभ्यास घेणारी भारतातील सर्वोच्च संस्था म्हणजे IIPA. आमची राहण्याची व्यवस्था जी आहे ती IIPA मध्ये करण्यात आलेली होती. फर्स्ट डेला IIPA ने वेगवेगळे लेक्चर्स ठेवलेले होते. लेक्चर्स म्हणजे असे अधिकारी ज्यांनी त्यांची कारकीर्द त्यांच्या कार्याने गाजवलेली आहे. सचिव स्तरावरचे अधिकारी, आर्मी ऑफिसर्स यांना जवळून बघण्याचा व त्यांना ऐकण्याचा एक छान असा अनुभव आम्हाला या दरम्यान मिळालेला होता. IIPA बद्दल अजून थोडं सांगेन मी. भारतामध्ये जे वेगवेगळे चविष्ट पदार्थ आहेत त्याची मेजवानी सुद्धा IIPA ने आम्हाला तिथे दिलेली होती. दुसऱ्या दिवशी होतं संसद व्हिजिट. संसद म्हणजे भारतीय लोकशाहीचं मंदिर, जिथे लोकशाही जोपासली जाते. त्या संसदेला आम्हाला जाऊन बघण्याचा छान असा अनुभव तिथे मिळालेला होता. प्रश्नोत्तरे, एखादा विषय पटलावर कसा घ्यायचा किंवा अल्पकालीन चर्चा, शून्य प्रहर या गोष्टी आपण वेगवेगळे कॉन्सेप्ट जे आहेत त्या पुस्तकामध्ये पॉलिटीच्या वाचत असतो, पण त्या गोष्टी कशा पद्धतीने होतात किंवा ती प्रोसिजर कशी असते हे जवळून बघण्याचा अनुभव आम्हाला संसद व्हिजिट दरम्यान मिळालेला होता. वेगवेगळे संसद सदस्य जे आहेत त्यांना बघण्याचा आणि त्यांना ऐकण्याचा आम्हाला छान असा अनुभव तिथे मिळालेला होता. पण एक छान एक्सपिरियन्स जो होता म्हणजे अविस्मरणीय असा तो मी ते तुमच्याशी शेअर करेन. पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे ही अशी व्यक्ती जी संसदेमध्ये सायकलवरून येत होती. त्या क्षणी मला असं रिअलाइज झालं की आजही गांधीवादी तत्व जी आहेत ती संसदेमध्ये आपल्या जिवंत आहेत. डॉक्टर महात्मेंबद्दल मी एवढंच बोलेन, खूप उत्साही, एखादी गोष्ट छान पद्धतीने सांगणारे, डाऊन टू अर्थ आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे अधिकारी म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आम्ही अतिशय
अतिशय छान पद्धतीने पार पाडू असा विश्वास व्यक्त करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर महात्मे होय. खूप छान एक्सपिरियन्स होता. दुसऱ्या दिवशी आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाला व्हिजिट केली होती. सर्वोच्च न्यायालय जे ते आपली लोकशाही संरक्षिली जाते. सर्वोच्च न्यायालयाचं कार्य कशा पद्धतीने चालतं, एखादा वर्डिक्ट कसा दिला जातो, वकील कशा पद्धतीने बाजू मांडतात, हे सर्व प्रोसिजर जे आहे ते जाऊन बघण्याचा आम्हाला छान असा एक्सपिरियन्स मिळालेला होता. एक इथे गोष्ट नमूद करेन मी, डायव्हर्सिटी ऑफ सब्जेक्ट खूप असतं सर्वोच्च न्यायालयामध्ये, पण वर्डिक्ट इतक्या छान पद्धतीने योग्य पद्धतीने दिला जातो. तेव्हा एक गोष्ट रिअलाइज झाली की आपण सुद्धा आपल्या डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने जर काम केलं तर नक्कीच चित्र बदलू शकतं. अजून एक गोष्ट इथे शेअर करेन मी, सर्वोच्च न्यायालयाची लायब्ररी, लाखो पुस्तकं, लाखो लेखक, लाखो कबर्ड्स, पण जेव्हा एखादा न्यायाधीश जेव्हा एखाद्या बुकची रेफरन्स बुकची जेव्हा मागणी करतो तेव्हा काही मिनिटांमध्ये ते रेफरन्स बुक त्यांच्यासमोर हजर असतं. म्हणजे एखादी सिस्टीम बिल्डअप करणं आणि ती सिस्टीम योग्यरित्या इम्प्लिमेंट करणं याचं ज्वलंत उदाहरण हे होतं. छान असा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रपती भवनला व्हिजिट केलेलं होतं. राष्ट्रपती भवन म्हणजे भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे आणि त्या लोकशाही पद्धतीमध्ये एखादा सामान्य व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कशा पद्धतीने राष्ट्रपती बनतो. राष्ट्रपती म्हणजे एक प्रकारे आपण राजाच म्हणू शकतो. कशा पद्धतीने बनतो हे बघण्यासाठी म्हणजे बघण्याची एक छानशी संधी आम्हाला मिळालेली होती. आतापर्यंतचे झालेले राष्ट्रपती, त्यांच्याशी रिलेटेड गोष्टी, की वेगवेगळे किस्से हे जाणून घेण्याची संधी तिथे आम्हाला मिळालेली होती. राष्ट्रपती सचिवालय, संग्रहालय, लायब्ररी या सर्व गोष्टी आम्ही तिथे बघितलेल्या होत्या. यासोबतच जामा मस्जिद, लाल किल्ला, त्याच्यानंतर आपलं राजघाट म्हणजे वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं जी आहेत दिल्लीची यांना सुद्धा आम्ही व्हिजिट केलेलं होतं. खूप छान एक्सपिरियन्स होता दिल्ली संलग्नता. आर्टिकल 315 नुसार राज्यसेवेचे अधिकारी हे लोकसेवक असतात आणि या लोकसेवकांना प्रेरणा देण्यासाठी लोकशाहीची चौकट तिची उदात्तता जाणून घेण्यासाठी दिल्ली संलग्नता खूप महत्त्वाची ठरली. त्यामुळे खूप अभ्यास करा, लवकर अधिकारी व्हा. ऑल द बेस्ट. मेड सिंपल YouTube चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी आणि अशा नवीन उपक्रमासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटू लवकरच. ऑल द बेस्ट.